हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी साहेब. तुमचा मिस कॉल होता ना? हो हो हो. हा. काय अनुभव शेअर हा, करत होता? हो हो. ताई असं मग असं म्हणजे कसं आहे, असं टेन्शन सारखं. पण मी ना माझ्या हा. मिस्टरांना असं म्हणजे ना असं ते चांगल्या सर्व्हिसला होते, हे ड्रिंक करायचे ना. हा. अगोदर एकदम व्यवस्थित त्यांचा स्वभाव सगळं काही एकदम व्यवस्थित होता. हा. मग त्यांना असं कोणी म्हणायचं, मी असं बाहेर 2-4 ठिकाणी बघितलं पण ना असं. हम्म. तर मग म्हणे त्यांना दारूत फसवलं मग म्हणे. मग ना नंतर स्वामी सेवा चालू केली बरं का. मी दिंडोरी केंद्रात हम्म. गेले हम्म. ना. हम्म. लगेच दुसऱ्या दिवशी इथं ना ते वासुदेव आले बरं का. ते बरं. म्हणायचे वासुदेव 2 आले बरं का. ते म्हणायचे हा. तुमचं व्यवस्थित सगळं काही होणार आहे मग म्हणे. असं काय होणार बोलले. आहे? व्यवस्थित सगळं होणार आहे असं. अच्छा अच्छा. हा 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 हा. व्यवस्थित सगळं होणार आहे मग म्हणे तुमचं मग म्हणे. हम्म. नंतर परत मग मी अजून ना हम्म. पारायण चालू केले बरं का. नवनाथ पारायण अरे चालू वा वा. केलं. हा हा. ते चालू केलं आणि लगेच मग ना हम्म. ते त्याच्यानंतर इथे एक असा बाबा आला असं फिरता फिरता सकाळी सकाळी मागायला बरं का. बरं. हा तर हा. मग मी असे पैसे घेऊन 10-11 रुपये घेऊन अशी बाहेर निघाली. हा. लगेच ते बाबांनी असे नाही, मग मी पैसे देत होते पण ते बाबा असे पुढे निघून गेले, पैसे नाही घेतले. पण मग म्हटलं तिकडनं रिटर्न येतील, मग मी बराच वेळ थांबले ना. हा हा मग ते हा. पैसे म्हणजे ते आलेच नाही. मग म्हटलं आता काय करावं, मी मध्ये निघून आली. हम्म. त्याच्यानंतर मग मी काही दिवसांनी गुरुचरित्र पारायण चालू केले. हम्म. आणि मग परत मग काय झालं, मग मी ना ते शेवटच्या दिवशी सगळं हे संपलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी गावात गेली. असं खूप त्या आरतीवर खूप अशी गर्दी असते ना. गर्दी असते. लांबून एक बाळा असं तिथून हसत आला बरं का. येताना असं नारंगी कपडे घातले. लांबून खूप असं म्हणजे हसत आला. म्हणे मला जेवण करायचंय मग म्हणे. अरे बापरे. मग मी अचानक पर्स मध्ये पैसे काढले. नेमकी असं 4-5 रुपये आले. मग म्हटलं बाबा, मग म्हटलं आता जेवायला कुठे पैसे घ्या. नंतर अजून 21 रुपये असे आले. 21 रुपये आता आले पर्स मध्ये हात टाकून. 21. मग म्हटलं बाबा काहीतरी खाऊन घ्या मग म्हटलं. मग तेवढं झालं आणि परत नंतर मग मी गुरुचरित्र पारायण अजून एकदा चालू केले. मग तेवढ्यात मग माझं अर्जंट निघालं इथं. तर मग म्हटलं मी माफी मागून घेतली. ते असं पोटीवरून उठली, माफी मागून घेतली. म्हटलं आता जायलाच कोणी नाही. मग म्हटलं अचानक फोन आला ना गावाकडनं ते येत होते. तर मग आता काय करावं मग म्हटलं. मग तिथं पण खूप गर्दी होती असं. लगेच माझ्याजवळ एक किन्नर म्हणता नाही का. हा किन्नर. हा ते आले बरं का. म्हणजे 101 रुपये म्हणे. 101. मग मी 101 रुपये दिले. परत त्यांनी मग म्हणे तुझं चांगलं होईल म्हणे असे बोलले बरं का. 1 रुपया परत दिला मग माझ्याकडे त्यांनी. ताई, तो 1 रुपया काय केला तुम्ही? हाय पर्स मध्ये ठेवते. तो वेगळा आहे का सगळ्यांमध्ये मिक्स केला? नाही, असं मिक्स पण मी त्याला वरून असं हे करून ठेवलं. ते चिकट टेप लावून ठेवलं. हा, मग ऐका, जेव्हा ते लोक आपल्याला स्वतःहून पैसे देतात ना ताई, तर एक हिरवा कपडा घ्या छोटासा, ब्लाऊज पीसचा वगैरे कापा चांगला कोरा, आणि त्याच्यात ते ना चांगला सुई दोऱ्याने शिवून तो रुपया नीट असं तुम्ही पर्समध्ये हिरव्या कपड्यात शिवून ठेवा ताई. नाहीतर जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवा किंवा देवाऱ्यात ठेवा. खूप बरकत येते त्या 1 रुपयाने. काय काय बरकत येते म्हटलं खूप घराला. तो 1 रुपया फार महत्वाचा असतो. ते देत नाही तर कोणाला, आणि त्यांना द्यावे का माहितीये का. तुम्ही बाकी कोणाला नका देऊ, पण किन्नर लोकांना का द्यावे. त्यांना बघा कुठे जॉब मिळत नाही, कुठे नोकरीला ठेवत नाही, त्यांच्यासाठी काहीच सोय नाही ना. तर त्यांनी तरी काय करायचं, त्यांचा पण जीव आहे की नाही ताई. मग त्यांना दिले ना, मला खूप बरं वाटलं. तर मग ताई नंतर काय झालं बरं का. पण ते माझे मिस्टर नेमकी म्हणजे असं तसंच करायचे, नेहमी तसंच करायचं. ते त्यांना ती धुंद सारखी द्यायची, अशी म्हणजे सुधारायचंच नाही त्यांना असं. सर्व्हिसला पण होते. पण मग मला असं वाटलं काय करायचं काय नाही. पण ते वासुदेव आले होते ना, ते म्हणायचे कोणाला काय ऐकायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. ते मला असे बोलले होते बरं का. पण मग घरचे लोक आम्हाला ना असे बोलायचे नाही, काही नाही. त्यांना पैसे दिले तर बरे, आणि आपल्याकडे बी राहता वेळेवर नाही राहत असं होतं ना. मग त्यांनी बोलणं सोडून द्यायचं. आम्ही जसं काय 3-4 वर्षापासून जास्त घरी नव्हतं आमचं येणं जाणं ना. तर मग काही ते लगेच मग बरं का आले. मग
म्हणजे त्यांचे वडील आहे इथं असं तसं बोलायला लागले. मग त्यांना कोणी सांगत असेल ना दारू पित असं काय सांगितलं असेल. मग म्हणे तिकडे मग म्हणे ते पुण्याकडे मग घेऊन जाऊ. मग आता मला बी काय म्हणे असं काय करावं काय नाही आता नेमकी सांगता येत नाही म्हटलं. त्यांचे आई वडील आहेत. तर मग मी जसं काय मग म्हटलं जाऊ बरं घेऊन. काही तिथं गेले ते वरून अजून दारू पाजून घेऊन गेले तिथं खूप दारू पाजून घेऊन गेले. मी मग तिथं बी त्यांना काही सुधारलं नाही. तिथं म्हणजे काय सांगितलं काय नाही असं त्यांना तिथं कोणाला येऊ पण नाही द्यायचे तिथं म्हणजे मध्ये काय सांगितलं काय नाही. मग तिकडनं आम्ही रिटर्न आलो. त्यांनी दुसरा 1.25 महिना हे करायला लावलं. पण तिथं काय सांगितलं तेच त्यांना नीट नाही कळालं. आम्हाला काही येऊ द्यायचे नाही ते तिथं. तर मग काय झालं दुसऱ्या वेळेस मग 1.25 महिन्यात मग माझे सासरे घेऊन तर गेले पण मध्ये ऐकायलाच नाही लागले असं. ऐकत नव्हते ऐकायलाच नाही लागले. मी खूप अशी रडायची. पण ते सासरे बी मग म्हणायचे आता नावीला घेतो नाही ऐकत काय करायचं. पण म्हटलं हे तर यांना ऐकतील मग म्हटलं त्यांना बी ते ऐकायचे नाही. मग ते म्हणायचे मला वेळ नाही. मग म्हणे चला मग आम्ही काही निघून आलो घरी निघून आलो. मी लगेच मग ना नंतर मग मी ते विचारायचे आत येतोस का असं करतो. मग फोन करायचे नंतर विचारायचे पितो. मग म्हटलं हो मग म्हटलं पितातच. ते डायरेक्ट मला काय म्हणायचे तुझं तू बघून घे म्हणजे. अरे बापरे. असं मला बोलले. मग परत आमच्याकडे येणं जाणं त्यांनी बंद करून दिलं. मग मी असं जशी आली तशी स्वामी सेवा करत राहायची. नंतर मग मी नेमकी असं म्हटलं आता ना स्वामी चरित्र पारायण म्हटलं चालू करते. मग म्हटलं स्वामी चरित्र पारायण चालू केले ताई. मग ना 7वा पारायण आला. त्यांच्या थोडक्यात थोडी तब्येत बिघडली अशी पोट जड पडल्यासारखं त्यांना वाटायला लागलं. मी त्यांना म्हणायचे आपण मग म्हटलं दवाखान्यात जाऊ. मग म्हटलं चांगलं यांच्या नका नादी लागू. मग म्हटलं आपण व्यवस्थित दवाखान्यात करू. मग म्हटलं पण असं फॅमिली डॉक्टरकडे 2 दिवस सलाईन बिलाईन लावले. माझी जाण्यासाठी तिने घरी जास्त सांगून गेला असं आठवून गेलं तसं त्यांनी चुकीचा दवाखाना पण गावात घेऊन गेलेला. काही खायला द्यायला लागली काही खायला द्यायला लागली. मग ना काही म्हणजे ऐकायचे की नाही वेळेवर दवाखाना बी घेऊन यायला इकडे गावाकडे मी आणि नाशिकला घेऊन यायला ना घेऊन जाऊ का नको असे करायचे ताई. असं करता करता तब्येत जास्त घेऊन गेली ना शेवटी ना मग ते काय म्हणायचे मला तुझं ऐकायला पाहिजे होतं म्हणे. हो का. अरे वा. किती 5-6 महिने झाले एक्सपायर झाली. मला खूप टेन्शन येतं. मी काही असं होण्याच्या अगोदर ना मला असं पहाटे 5-5:30 ना स्वामींची मूर्ती दिसली होती. बापरे. का बरं ताई काय संकेत आहे. नाही स्वामींची मूर्ती दिसली म्हणजे ते म्हणतायत भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी. पण मग ताई त्यांचं मग 7 दिवसांनी पुढे असं होऊन गेलं. नाही हे बघा जरी त्यांचं झालं आता ते हे बघा चुकेला कुठलीही क्षमा नाही ताई. तुम्ही चूक केली तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. पण तरी स्वामी समर्थ तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहेत ताई. स्वामी आहेत पूर्णपणे. कधी कधी असं वाटतं की का माझी चूक काही झाला. बिलकुल नाही. तुमची काही चूक नाही ताई. तुम्ही स्वामी सेवेतच राहा आणि स्वामी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहेत. हा ताई बिलकुल असं टेन्शन घेऊ नका. मग मला ताई सारखं तेव्हापासून ना माझी अशी म्हणजे मी जशी आली तशी सेवा करायची. पण तेव्हापासून ना माझं मन पण नाही लागत. ते घरचे लोक पण नाही म्हणजे याला 2 पोरं आहेत का काय ते पोरांना सुद्धा कधी फोन करत नाही विचारत नाही काहीच नाही. मुलं मोठे आहेत का छोटे आहेत. काही मोठे आहेत. एक असं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. एक शेवटच्या वर्षाला म्हणजे लास्ट इयरला इंजिनिअरिंग. होईल मुलांचं पण खूप छान होईल ताई. स्वामी आहेत पाठीशी. आलं लक्षात. टेन्शन नका घेऊ. मला कधी कधी असं वाटतं का माझी चूक झाली असेल. बिलकुल नाही ताई. आता तुम्ही जेवढं सगळं पुण्याचं काम करताय बिलकुल चूक नाही ताई. मी शेअर करते ताई. किती छान अनुभव आहे तुमचा. ताई मला अनुभव खूप आले बरं का. दिव्यात पण वेगवेगळे असे फुलं यायचे. संकेत फुलं वेगवेगळे यायचे असं. खूप छान ताई. मी शेअर करते. श्री स्वामी.